देवाच्या नावानं सांग भलं, सांग भलं देवा सांग भलं। हिम्मती मिरजे सहसेवा ट्रस्टचा विश्वस्त आणि माझ्या शेजारी उभारलेली मुलं आहे ती सगळी सहज सेवाची नवीन टीम आहे। 2000 साली आम्ही मी आणि प्रमोद पाटील आणि विनोद कांबोजाने आणि आणखीन मित्र आम्ही अमरनाथच्या यात्रेला गेलो होतो आणि अमरनाथच्या यात्रेला गेल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की तिथं म्हणजे ती यात्रा 1 महिन्याचीच असते आणि सर्वसाधारण 1 महिन्याच्या यात्रेमध्ये 1 लाख ते 1.5 लाख लोक त्यावेळेला जात होते 2000 साली। आणि त्या यात्रेसाठी तिथं जवळजवळ 20-25 असे लंगर लागलेले असायचे आणि ते लंगर लावणारे लोक असे असायचे की ते 12 महिन्यापैकी 11 महिने पैसे मिळवायचे आणि 1 महिना दुकान बंद करून त्या लोकांची सेवा करण्यासाठी ते अन्नछत्र चालवत होते। मग आम्ही चर्चा करता करता म्हटलं अरे आपल्या कोल्हापूरची यात्रा ज्योतिबाची 1 दिवसाची किंवा 2 दिवसाची असते आणि 6 ते 7 लाख लोक येतात आणि त्यांची जेवायची काहीच सोय होत नाही आहे, तर आपण असं लंगर टाईप आपण कोल्हापुरात चालू करूया। त्या दृष्टीनं आम्ही विचार केला, मला मित्रांनी मदत केली, आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन मग जागा बघायला गेलो। जागा बघायला गेल्यानंतर आम्हाला पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती पाण्याची। तर पाण्याची गोष्ट म्हणजे आम्हाला ते गायमुख हेच ठिकाण बरोबर योग्य वाटलं आणि आम्ही तिथं निर्णय घेतला की आपण ह्या गायमुखावर अन्नछत्र चालू करूया। 2001 साली पहिलं वर्ष होतं। पहिल्या वर्षी आमच्याकडं आम्ही मांडव वगैरे घातला, जेवणाची भरपूर सोय केली होती। 50-60 हजार लोकांचं जेवणाचे सीधा आणून ठेवलेला होता, पण इतका प्रचार झालेला नसल्यामुळे 22,000 लोकांनी त्याचा लाभ घेतला। पण दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी त्याचा प्रचार होत गेला आणि दुसऱ्या वर्षी 55,000 लोक, त्याच्यानंतर जे लाख लोक आणि त्याच्यानंतर 1.5 लाख लोकांची यात म्हणजे अन्नछत्राचा लाभ घ्यायला सुरुवात झाली। आता पहिल्या वर्षी 400 रुपयेनं तेलाचा डबा मिळाला होता आम्हाला, आता तो 1640 रुपये आहे। 2 वर्षापूर्वी तोच डबा 2400 रुपये होता। म्हणजे आमचे एक आपल्या माध्यमातून लोकांना एक विनंती करायची आहे की अन्नछत्राचा खर्च वाढायला लागला आहे, तसे लोकांची संख्या पण वाढायला लागली आहे, लाभ घेणाऱ्यांची संख्या पण वाढायला लागली आहे। तर जास्तीत जास्त सहसेवा ट्रस्टच्या ह्या अन्नछत्राला मदत करून आर्थिक किंवा वस्तुरूपाने मदत करून आम्हाला सहकार्य करावे। म्हणजे हा कार्यक्रम आम्हाला असा आहे की आता आम्ही ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला आम्ही 45-50 वर्षाच्या आसपासचे होतो। 24 वर्ष झाली म्हणजे जवळजवळ 2 तप झाली। 2 तपात 2 पिढ्या बदलल्या। आज आमची मुलं आमच्या मित्रांची मुलं ह्यात सहभागी झालेत। ही परंपरा कायम चालू राहिली पाहिजे। म्हणजे हा आम्ही इतिहास केलेला आहे, तो इतिहास कंटिन्यूस चालू राहायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे। तर ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि लोकांची सोय होण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी मदत करावी हीच आमची इच्छा आहे। नमस्कार, मी चिंतन किरण शहा, सहजसेवाचा विश्वस्त। आम्ही आहे अन्नछत्र 20 तारीख संध्याकाळी 7-7:30च्या आसपास चालू होते आणि 24 तारीख दुपारपर्यंत हे अन्नछत्र 24 तास चालू राहणार आहे। म्हणजे अगदी रात्री 2-3ला जरी माणूस आला तर त्याला जेवण हे गरम मिळणार आहे। जेवण आम्ही सगळं हे आहे हे स्टीलच्या ताटात देतो, म्हणजे कुठलीही पत्रावळी काही डिस्पोजेबल्स असं काही यूज करत नाही। जेवणात पूर्ण स्टीलच्या ताटात असते। जेवणमध्ये मसाले भात, भाजी, शिरा, लोणचं आणि आमटी हे असते। हे सोडून 24 तास चहा असतोय, चहाचं काउंटर वेगळं असते। ते सोडून दुपारी एक 11 ते 4 पर्यंत थंडगार मठ्ठ्याचं पण आपण हे केलं नियोजन केलेलं आहे। आम्ही तयारी 2.5 लाख लोकांची तयारी केलेली आहे, पण 2 लाखाच्या आसपास लोक जेवतात। आम्ही थोडं जास्तच करतोय। ह्या वर्षी याचा प्रशासनानं तिकडे पार्किंग पण केलेलं आहे, म्हणजे सुमारे 2000 गाड्या बसेल एवढं मोठं पार्किंग केलं आहे। तर ह्यावेळी आमचा अंदाज आहे की 2.5 लाख पार होतील। ह्या वर्षी आम्ही थोडं मटेरियल पण थोडं जास्त घेतलेलं आहे, त्याचं म्हणजे तेवढं नियोजन केलेलं आहे। हे सोडून म्हणजे भाविकांना कुठलेही जेवणाबद्दल काय काळजी करायची काय गरज नाही, कारण का आरोग्य विभाग असते तिकडं। प्रत्येक भांडं म्हणजे बाहेर सर्व करायच्या यायच्या पहिला सॅम्पल काढून घेतलं जाते प्रत्येकाचं। ते सॅम्पल चेक केल्यावरच ते लोकांना सर्व केलं जाते। पाणी पण जे आम्ही तिकडं असते त्या पाणीचं पण चेकिंग एव्हरी तास आरोग्य विभाग करत असते। त्यामुळे पाणी आणि जेवणाचं काही भाविकांना काळजी करायची गरज नाही।